नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। उन्हाळा चालू झालेला आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे, कारण अतिशय जास्त प्रमाणामध्ये ऊन लागत आहे। त्यामुळे प्रत्येकाला गार काहीतरी खायची इच्छा होतेच हो। पण तुम्ही अशा पद्धतीचं गार कधी काय खाल्ले का हो? बघा मी काय बनवत आहे। तुम्ही म्हणाल आता हिनं कॅडबरी तर घेतलेली आहे, ती लाटतीये का? लाटतीये म्हणजे आता काय करणार आहे बघा, पोळपाट लाटणं घेऊन मी लाटते, ही चपाती काही बनवणार नाही आहे। तर काय बनवणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ माझा पुढेपर्यंत बघा। काय केलेलं आहे मी, एक डेअरी मिल्क चॉकलेट कॅडबरी माझी फ्रीजमध्ये खूप दिवस झालं पडून होती। मग काय करावं असा विचार केला। मुलगीला तर आईस्क्रीम खायचं होतं माझ्या, बाहेरचं तर सारखं काही आईस्क्रीम मी देऊ शकत नव्हते। म्हटलं चला बाहेरची एक वस्तू आहे आणि आपण घरी त्या बाहेरच्या वस्तूचं घरगुती काहीतरी पदार्थ बनवावा म्हटलं। तर कॅडबरी तुम्ही म्हणाला तर कॅडबरी बाहेरचीच आहे, मी काय बोलले, कॅडबरी बाहेरची वस्तू आणून घरी आपण काहीतरी घरगुती बनवायचं। म्हणून मी काय केलेलं आहे बघा, आधी 2-3 मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि छान असं मी खिसून घेतलेलं आहे छोट्याशा चाळणीवर। तुम्ही अजून काय घालणार असाल, काजू पण घेऊ शकता, असे छान तुकडे करू शकता, म्हणजे दाताखाली ते क्रंची असे छान चावता येतील असे। त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता हे मी पूर्ण कॅडबरी लाटून घेतलेली आहे बरं का। लाटून म्हणजे त्याचं पूर्ण हे झालेलं आहे, तुकडे बारीक असे हे झालेले आहेत। आणि आता मी कात्रीने त्याचे वरचं कट करून घेणार आहे। आणि इथं साईडला ठेवलेली आहे मी आईस्क्रीमची स्टिक ठेवलेली आहे। काय झालेलं, मुलीच्या स्कूलमध्ये ना काहीतरी ॲक्टिव्हिटी बनवायच्या होत्या, माझ्याकडे आईस्क्रीमची स्टिक नव्हती। मग मी त्याचं ॲक्टिव्हिटी व्यवस्थित ठेवली, फक्त स्टिक तेवढी काढून घेतलेली आहे आणि स्टिक धुवून घेतलेली आहे बरं का। आणि इकडं वरती काहीतरी कागद चिटकलेलं आहे, ते काही निघलेलं नाही मला, ते साईड मी वरतीच ठेवणार आहे, नाही तर तुम्ही म्हणाल काय केलं आहे आणि कसं करते आहे। त्यामुळे ही स्टिक पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आता पुढचं बघू आपण। ते कॅडबरीचं मी कट करून झाल्यानंतर आपण लाटून घेतलेली होती ना कॅडबरी, त्याच्यामध्ये ना ते बारीक पूड झालेली मी तुम्हाला दाखवली पण बरं का, म्हणजे तुकडे झाले होते छान। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध घातलं। दूध तुम्हाला मोठी कॅडबरी असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, माझी छोटी कॅडबरी होती म्हणून मी थोडंसं दूध घातलेलं आहे बरं का। आणि त्याच्यामध्ये आता काय घातलं मी, आपण जी काजूची पूड हे करून घेतलं ना, खिसून घेतलं होतं ना, ते घातलं। आणि आईस्क्रीमची स्टिक बघा, ते काहीतरी लागलेलं होतं ना चिकटलेला कागद, ते वरतीच ठेवलेली आहे मी। आणि छान मी हलवून घेत आहे बरं का, म्हणजे जेणेकरून आपण घातलेलं सगळं वर खाली झालं पाहिजे। म्हणजे आपण काय घातलेलं आहे त्याच्यामध्ये, फक्त काजू घातलेलं आहे आणि दूध, साखर बिकर काही घालायची गरज नाही। आणि छान हे वर खाली करायचं, म्हणजे थोडंसं हलवल्यासारखं करायचं आहे बघा। हलवता माझ्या हातावर पण पडली बरं का। आणि त्यानंतर या ग्लासमध्ये ओतायचं नाही आहे बरं का, नाहीतर म्हणाले तर ग्लास कशाला घेतला आहे। तर मी काय करणार आहे हे कॅडबरीचा जे काय ते पाकिट आहे ना, हे आहे असं मी त्या ग्लासमध्ये ठेवणार आहे। तुम्हाला दिसावं म्हणून मी ग्लासमध्ये काचेचा ग्लास घेतलेला आहे। तुम्ही वाटी घेऊ शकता, घरातला साधा ग्लाससुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि असंच ना फ्रीजमध्ये 4-5 तासासाठी ठेवू शकता तुम्ही का। माझं बघा, मी आज दुपारी केलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारीच काढलं, कारण नंतर लक्षातच राहिलं नाही की अरे आपल्याला आईस्क्रीम खायचं आहे ते। तर बघा आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते, फ्रीजरला ठेवायचं बघा फ्रीजमध्ये म्हणजे। आणि फ्रीजर पण आमचा टम्म भरलेला आहे, कारण आम्ही आमरस पण वर्षभरासाठी करून ठेवलेला आहे बरं का। तो पण व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा, एकदम सोपी पद्धत आहे हो, ते पण बघू शकता। तर चला ठीक आहे, आपलं तर आता आईस्क्रीम तयार झालेलं आहे। आता मी काढत आहे बाहेर, हे बघा किती छान दिसत आहे बघा। आणि आता मस्तपैकी माझी मुलगी म्हणते कधी मला खायला मिळणार आहे आईस्क्रीम, आणि तिने मला 4 वेळा तर आठवण करून दिलं असेल। आत्ता पण तिनंच आठवण करून दिली की आई आपल्याला आईस्क्रीम खायचं आहे। आता हे वरचं कॅडबरीचं कागद आहे ना, तो छान असा काय करायचा, फाडून घ्यायचा आहे बघा। मी या ठिकाणी फाडत आहे, ओके। आणि तुम्हाला दिसतच असेल मॅजिक, आईस्क्रीमचं मॅजिक एकदम मस्त आणि खूप छान झालं होतं बरं का आईस्क्रीम। तुम्ही नक्की करून बघा, आणि एकदम सोपी पद्धत आहे। असं काढताना आईस्क्रीम तुटत पण नाही बरं का। आणि एकदम चोकोबार तयार झालेला आहे। आणि घरगुती बाहेर 20-20 रुपये देण्यापेक्षा काय करायचं, 5 रुपयाची कॅडबरी आणायची आणि घरातच सगळं सामान असते। 5 रुपयाची त्याची नसेल तर तुम्ही 10 रुपयाची पण कॅडबरी आणू शकताय बघा। आणि मोठा आईस्क्रीम तयार होते हे का, तुम्ही बघू शकता। इथं केवढं मोठं आईस्क्रीम झालेलं आहे तयार, आणि अजिबात कुठंच तुटलेलं नाही। पोरगी माझ्या हातमध्ये घालत आहे, तिला पाहिजे होतं खायला। तर चला खाऊन झाल्यावर मस्त तिने यम्मी पण म्हटलेलं आहे बरं का। तुम्ही बघा आता आणि नक्की करून बघा का।